आपण ऐकतोय सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला 11वा, जनाचे अभंग. आपल्या पारमार्थिक वाटचालीत तुकाराम अशा मुक्कामाला पोचले होते की त्यांच्यासाठी आता लाभ हानी, सुखदुःख, उत्कृष्ट निकृष्ट, आपलं परक, जन विजन ही कुठलीही द्वंद्व शिल्लक राहिलेली नाही आहेत. त्यांच्यासाठी श्रीहरी सर्वत्र दाटूनच भरलेला होता. जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई, आठव नाही सुखदुःख नाचे तुका कौतुके. 24वा अभंग. तुकाराम म्हणतात की एकांत काय किंवा लोकांत काय, आमच्यासाठी आता हे जगातलं भासमय भेद राहिलेलेच नाही आहेत. जनात मनात विठ्ठल नामातल्या माधुर्याचा अनुभव येत आहे. कुणाकडे पाहावं तर ते मला विठोबा रखुमाईच वाटत आहेत. आता सुखदुःख हे लौकिक द्वंद्व संपून केवळ शुद्ध आनंदमयताच उरलेली आहे. ऐक्यबोधाच्या कौतुकाने तुका आनंद निर्भर होऊन नाचतोय. या भूती भगवंताच्या साक्षात अनुभूतीसाठी तुकोबांचा जीव केवढा आसुसलेला होता. त्यासाठी ते भगवंताला परोपरीने आळवीत होते. ऐसे भाग्य कै लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. 1707 हा अभंग आहे. सर्व लोकांना ब्रह्मरूपात बघण्याचं भाग्य मला कधी लाभेल? सर्वांमध्ये भगवंत अनुभवास आल्यावर जे सुख होईल त्याला तर काही सीमाच राहणार नाही. आनंदाचा सागर हेलावतच राहील. विठ्ठल दर्शनाची तीव्र आस लागलेल्या तुकोबांना आत्मसाक्षात्कारामुळे सर्व लोकात विठ्ठल आणि रखुमाई दिसायला लागले. पण स्वतः जरी ते भवसागर पार करून आले तरीही त्या सागरात गटांगळा खाणाऱ्या जनसामान्यांना ते विसरलेले नाही आहेत. म्हणूनच आकाशा एवढे होऊनही लोकोद्धारासाठी ते उरलेले आहेत. या असार संसाराबद्दल विरक्ती निर्माण व्हावी म्हणून ते आपल्याला जनांचे स्वार्थी व्यवहार प्रत्येकारी शब्दात सांगतायत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाच्या दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, सांडोनिया पळती रांडा पोरे. बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, नासिले हे घर थुंकोनिया. तुका म्हणे माझी नव्हतील कोणी, तुका म्हणे माझी नव्हतील कोणी, तुझ चक्र वा पाणी वाचूनिया. 2178 हा अभंग आहे. आपल्या सुखाच्या आपल्या वैभवाच्या दिवसात सर्वजण सोबतीला येतात. दिल्या घेतल्याने संबंध ठेवतात. पण अखेरच्या क्षणी कोणी उपयोगी पडणार नाहीत. ज्यावेळी आपण शक्तिहीन होऊ, आपल्या नाका डोळ्यातून घाण व्हायला लागेल तेव्हा आपल्याला सोडून बायका मुलं देखील दूर पळतील. बायकोला वाटेल हा गाढव मेला तरी बरं होईल, त्यांनी थुंकून थुंकून घर खराब करून ठेवलंय नुसतं. तुकाराम म्हणतात, हे चक्रपाणी तुझ्या वाचून माझं कोणीही नाही आहे रे. आपल्या मरण यातना आपल्यालाच भोगाव्या लागतात. बायको आणि मुलांच्या एवढं जवळचं खरं तर कोणीच नसतं. आयुष्यभर त्यांच्या मोहाकोशातच आपण राहतो. पण ज्यावेळी जरा जर्जर होऊन आपण पडतो त्यावेळी या स्वकीयांनाही आपला कंटाळा येतो. आपण आपल्या आत्यांना माझं माझं म्हणतो, पण एका चक्रपाणी वाचून खरं आपलं असं कोणीच नसतं. केवढे परखड आणि सत्य असे वर्णन आहे नाही. आपल्या दुसऱ्या एका अभंगात तुकारामांनी मतलबापुरती सोयरीक ठेवणाऱ्या नातलगांचं अचूकपणे वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती सेताते, अजूनी तरी होई जागा तुका म्हणे पुढे दगा. 2264 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की पिकलेल्या शेताला भोरड्या नामक पक्षी खाऊन टाकतात. त्याप्रमाणे तुझ्या देहासंबंधी नातेवाईक घातकच आहेत. तुझ्याजवळचं सारं लुटून नेतील आणि मग निष्कांचन झालेल्या तुझी फजिती पाहत बसतील. तेव्हा अजून तरी जागा होऊन आपल्या हिताच्या मार्गाला तू लाग. आयुष्य क्षणभंगूर असल्यामुळे माणसाने खोट्या मोहजालाला फसूच नये. आपली आत्मोन्नती साधावी.
यासाठी जनव्यवहाराचं भेदक दर्शन संत आपल्या वाङ्मयातून करून देतात. तरी जनी जनार्दन या आपल्या तत्वांचा त्यांना विसर पडलेला नसतो. तुकाराम सांगतात, सर्व जग ईश्वर स्वरूप आहे, याबद्दल आमची पक्की श्रद्धा आहे. तरी मी दुर्जनांचा धिक्कार करतो, कारण ते काळाच्या मुखी पडतील म्हणून त्यांचा कळवळा येतो. जग तरी आम्हा देव, परी हे निंदितो स्वभाव. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. 765 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, खरं म्हणजे हे सारं जग आमच्यासाठी देवाचंच रूप आहे. पण तरी मी दोषी लोकांची निंदा करतो, कारण इथेच तुकोबांच्या संत हृदयाचं माऊली पण प्रत्ययाला येतं बघा. लोकांच्या दोषांवर ते कोरडे ओढतात, लोकांवर नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खलांचं वाकडे पण नष्ट होवो, असं म्हणणाऱ्या ज्ञानोबा माऊलीप्रमाणे हा तुकारामांचा देखील दृष्टिकोन आहे. इतरांना पिडणाऱ्या दुष्टांना तर तुकाराम धारेवरच धरतात, कारण इतरांना छळणं म्हणजे विश्वंभराला छळणं नाही का? परपीडक तो आम्हा दावेदार, विश्वी विश्वंभर म्हणूनी. दंडू त्यागू बळे, नाव लोकू डोळा. राखू तो चांडाळा, ऐसा दूरी. 2019 हा अभंग आहे. जो इतरांना पीडा देतो त्याच्याशी आमचा तर उभा दावाच आहे, कारण संपूर्ण विश्वात विश्वंभर भरला असल्यामुळे कोणालाही त्रास देणं म्हणजे विश्वंभरालाच त्रास देणं आहे. त्या चांडाळाला आम्ही दंड करू, त्याचा त्याग करू, त्याचं तोंडही आम्ही बघणार नाही, त्याला आमच्यापासून दूरच राखू. लोकांवर अन्याय करणारा अनाचारी तुकोबांना सहनच होत नाही. मग ते म्हणतात, जो देवाला विन्मुख आहे त्याला माझ्या चित्ताने धिक्कारलेलंच आहे. देवाला विन्मुख होणं म्हणजे विशालतेचा विन्मुख होणं आहे. मी माझ्यापणाच्या संकोचित विश्वात राहणं, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं अहित करणं, अशा दुर्जनांसाठी मृदुल मनाचे तुकाराम वज्राहूनही कठोर होतात. ते म्हणतात, भल्या माणसांसाठी आम्ही आमचं सर्वस्व लुटून देऊ, पण नाठाळांच्या माथ्यावर मात्र काठी हाणून त्याचा शत्रूहूनही अधिक घात करू. शरीराच्या खराब भागाला कापून काढणाऱ्या वैद्याप्रमाणे तुकाराम समाजाला किडवणाऱ्या भ्रष्टाचारी दुर्जनांसाठी अशी कठोर भूमिका घेतात. या कठोरतेमागे सर्वभूत हितेरतः असं तुकोबांचं संतत्वच दिसून येतं. उपकारासाठी केले हे उपाय, येणे वीण काय चाड आम्हा. बुडता हे जन न देखवे डोळा, येतसे कळवळा म्हणूनी. 547 हा अभंग आहे. लोक चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत म्हणून योग्य मार्गदर्शनाचा उपकार करण्याकरता आम्ही कधी कठोर बोलण्याचे, कधी 4 उपदेशाचे शब्द ऐकवण्याचे उपाय केले. नाहीतर आम्हाला ही धडपड करण्याची काय गरज होती? लोक प्रमादाच्या डोहात बुडत आहेत हे आम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही, त्यांच्याबद्दल कळवळा दाटून येतो, असं तुकोबा म्हणतात. आपल्या अनन्य भक्तीने अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्यालाच संतांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. त्यांना या जगाकडून काहीही घेणं देणं नसतं, परंतु केवळ सर्वांचं भलं व्हावं म्हणून ते जनांना परमार्थाचे उपाय सांगतात. नाहीतर त्यांना त्याची काय गरज होती? ते तर परिपूर्णतेच्या मुक्कामावर पोचलेलेही असतात. पण संतांचं वैशिष्ट्य हेच आहे की ते फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करत नाहीत, तर साऱ्या जगाचं ते हित पाहतात. ऐका गा अवघे जन, शुद्ध मन ते हित. अवघा काळ नव्हे जरी समयावरी जाणावे. नाही कोणी सवे येता संचिता या वेगळे. बरवा अवकाश आहे करा साहे इंद्रिये. तुका म्हणे उत्तम जोडी जाती घडी नरदेह. तुकाराम म्हणतात, जनांनो, मन शुद्ध करण्यातच आपलं हित आहे. सर्व काळ जरी मन एकाग्र होत नसलं तरी वेळ प्रसंगी तरी सावध असावं. तुमच्या संचिताविना दुसरं काहीही बरोबर येणार नाही. अजून अवकाश आहे तोवरच आपली इंद्रिय परमार्थाला लावून घ्यावीत, नाहीतर आपल्याला लाभलेला हा उत्तम नरदेह क्षणाक्षणाला वाया जात आहे. असा अत्यंत साध्या सोप्या शब्दातले पण जीवाला चटका लावणारे बोल तुकारामांचे सर्वसामान्य जनांसाठी आहे. मात्र भूती भगवत भाव मात्रा सहित जीव.
अद्वैत तो ठाव निरंजन एकला. 2001 हा अभंग आहे. यच्च यावत जीवमात्रांसहित सर्व भूतांच्या ठाई एका परमात्म्याचीच व्याप्ती आहे, असा हा भेदशून्य भगवत भाव आपलाच असावा. भेदशून्य, अद्वय, मायारहित म्हणजेच निरंजन परमात्माच विश्वाचं अधिष्ठान आहे आणि हा तुकारामांच्या विचारांचा पक्का पाया आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. उद्याच्या भागात 12व्या आपण मनाचे अभंग ऐकणार आहोत.